मनसेचे नेत्यांची हजेरी बघायला मिळालेली आहे। मुंबईतील धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमामध्ये मनसे नेत्यांची हजेरी बघायला मिळालेली आहे। भाजपच्या मंचावरती आता मनसेचे नेते दिसलेले आहेत, मनसे नेत्यांची हजेरी बघायला मिळालेली आहे। मुंबईतील धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमामध्ये मनसे नेत्यांची उपस्थिती बघायला मिळाली। तर या घडीची आपण मोठी बातमी बघतोय। तरी थेट दृश्य आपण पाहतोय, बाळा नांदगावकर आपल्याला बोलताना दिसतायत। मुंबईतील धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमामध्ये मनसेचे नेते सुद्धा आता बघायला मिळत आहेत, मनसे नेत्यांची हजेरी बघायला मिळते। बाळा नांदगावकर सध्या बोलताना दिसतायत। मुंबईमध्ये धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये मनसेचे नेते आपल्याला बघायला मिळत आहेत। बाळा नांदगावकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। तर भाजपच्या मंचावरती मनसेचे नेते बघायला मिळत आहेत। मुंबईतील धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात मनसे नेत्यांनी हजेरी लावलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिद्धेश। मुंबईमध्ये धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात बाळा नांदगावकर पण दिसत आहेत, मनसेचे नेते दिसत आहेत, काय घडतंय? नक्कीच आपण पाहिलं तर आज मुंबई धन्यवाद मोदी नंतर धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम आज मुंबईमध्ये ठेवण्यात आला। जो दक्षिण मुंबईचा जो काळा चौकी परिसर आहे व इतर जो दक्षिण मुंबईचा परिसर आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला हा समजला जातो आणि आता नुकताच या परिसरात आदित्य ठाकरे यांचं भाषण झालं होतं आणि त्यानंतर आता धन्यवाद देवेंद्रजी हे कार्यक्रम आता या परिसरात ठेवण्यात आलंय। महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांबरोबर शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा असतील, दीपक केसरकर असतील हे उपस्थित आहेत, मात्र त्याचबरोबर बाळा नांदगावकर, अनिल सरदेसाई हे देखील उपस्थित आहे। आपण एकंदरीत पाहिलं मागील काही दिवसापासून महायुती मध्ये मनसे सामील होऊ शकतात, याची युती होऊ शकते अशी चर्चा आहे आणि अशी चर्चा असताना आज अशा कार्यक्रमामध्ये ते आज उपस्थित राहिल्यानंतर पूर्ण चर्चेला उधाण आलं आहे आणि लवकरच यांची युती होते का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। अमित, धन्यवाद रिद्धेश या सगळ्या माहितीसाठी।